नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, मनुष्याला ईश्वर दर्शन केव्हा होऊ शकेल? मुळात ईश्वर दर्शन म्हणजे काय? मुळात ईश्वर म्हणजे काय? परमेश्वराची व्याख्या म्हणजे काय? परमेश्वराची व्याख्या काय आहे? तर सर्व गुणसंपन्नता किंवा परिपूर्णता म्हणजे परमेश्वर. सत्य, न्याय, करुणा, दया, प्रेम या सद्गुणांची परिपूर्णता म्हणजेच ईश्वर. हा अंश प्रत्येकामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, सजीवामध्ये आपल्याला बघता आला पाहिजे. त्यासाठी आपलं हृदय हे शुद्ध असायला हवं. प्रत्येकात थोडा थोडा अंश तुम्हाला बघायला मिळणार आहे. पूर्णाचं दर्शन असं होणार नाही आहे. म्हणून तर गांधीजी म्हणायचे की मी अपूर्ण आहे. मी अपूर्ण आहे. ईश्वराच्या शोधासाठीच आणि सत्याच्या शोधासाठीच माझं जीवन समर्पित आहे. त्यामुळे ईश्वर दर्शन हे माणसाला कसं होईल? तर हृदयशुद्धी माणसाची ही सगळ्यात महत्त्वाची आहे. माणसाचं हृदय हे शुद्ध असल्याशिवाय, विनोबा म्हणायचे की माणसाचं हृदय शुद्ध असल्याशिवाय गाय कशी वाचेल? गाय वाचण्यासाठी माणसाचं हृदय शुद्ध असण्याची गरज आहे. हृदय शुद्ध जर असेल तर तुम्हाला समोरचा पवित्र भाव दिसेल आणि सारं पवित्र दिसेल. नाही तर तुम्हाला सगळं जग पापीत दिसणार आहे. प्रत्येकामध्ये तुम्हाला दोषच दिसणार आहे, गढूता दिसणार आहे. सगळं जग तुम्हाला गढू आढळणार आहे. त्यासाठी तुमचं हृदय ही पहिली गोष्ट म्हणजे निर्मळ, शुद्ध असण्याची गरज आहे. त्यामुळे गुणदर्शन हे गुणदर्शन आहे म्हणजेच ईश्वरदर्शन आहे. मग गुणदर्शन कसं होईल? तर हे थोड्या थोड्या अंश प्रत्येकामध्ये असणार आहे. आणि तो थोडा थोडा अंश हा बघता बघता आपल्याला तो बघता आला पाहिजे. आणि तरच प्रत्येकातील थोडा अंश, सदअंश हा आपण जर बघत गेलो, बघत राहिलो तर त्याने आपलं हृदय हे गुणभांडार होईल. आणि मगच आपण परिपूर्ण ईश्वर दर्शनाच्या दिशेने आपण जाऊ शकू. पूर्ण दर्शन असं आजपर्यंत झाल्याचं कोणी सांगितलेलं नाही आहे. कारण आपण परिपूर्णतेलाच ईश्वर म्हणतो. परिपूर्णतेलाच आपण ह्या गुणांची, ह्या सर्व गुण संपन्नता आहे की मन सत्य, न्याय, प्रेम, करुणा, दया, क्षमा, उदारता, ह्या सर्व गुणांची परिपूर्णता म्हणजेच परमेश्वर अशी आपण व्याख्या केलेली आहे. असं आपण परमेश्वर म्हणतो, ह्याला आपण परमेश्वर म्हणतो. त्यामुळे ह्यामधील जे गुण आहे ते प्रत्येकामध्ये आपल्याला थोड्या थोड्या अंशाने बघायला मिळतात. ते बघता आले पाहिजे. एकदम हे असं दर्शन पूर्ण दर्शन म्हणून होणार नाही. पूर्णाचं दर्शन होणं हे सोपं नसतं. त्यामुळे ईश्वर दर्शन हे जे आहे हे गुणदर्शनावर आधारित आहे. गुणदर्शनावरच आधारित आहे आणि तुमच्यातील हृदयशुद्धीवर आधारित आहे. तुमची त्याकरता तुमची हृदयशुद्धी आहे ती महत्त्वाची आहे. तुमच्या हृदयातील पावित्र्य आहे, पवित्र भाव आहे, तो महत्त्वाचा आहे. तुमची भावना कशी आहे, तुमच्या हृदयातील भावना जी आहे ती महत्त्वाची आहे. कोणत्याही गोष्टीकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघता ते तुमच्या भावनेवर अवलंबून असतं, तुमच्या मनावर अवलंबून असतं, तुमच्या हृदयावर अवलंबून असतं. त्याकरता तुमच्या हृदयातील भावना ही उदात्त असायला हवी, निर्मळ असायला हवी. आणि अशा निर्मळ हृदयाचाच माणूस, अशा पवित्र हृदयाचाच माणूस, अशा मनुष्यालाच समोरच्याचे गुण दिसणार आहे. त्याच्यामध्ये असलेले सद्गुण आहे, सदअंश आहेत, त्याचं दर्शन होणार आहे.
आणि असं थोड्या थोड्या अंशांचे दर्शन होणार आहे. तोच प्रवास आहे. तोच प्रवास हा परिपूर्णतेकडे जाणारा असणार आहे आणि तेच ईश्वर दर्शन असणार आहे. तोच प्रवास परिपूर्णतेच्या म्हणजेच ईश्वराच्या दर्शनाच्या दिशेने जाणारा आहे. त्यामुळे सत्य, न्याय, प्रेम, करुणा, दया, क्षमा ह्याची परिपूर्णता म्हणजेच ईश्वर आहे. आणि ह्या असा अंश हा प्रत्येकामध्ये आहे अशी तुमच्या मनाची धारणा असायला हवी, खात्री असायला हवी. मुळामध्ये गांधीजींनी विनोबांनी सत्याग्रहाचा कार्यक्रम सांगितलेला आहे तो असाच आहे की समोरच्यामध्ये सद्गुण आहेत आणि ते सद्गुण जे आहेत ते तुम्हाला बाहेर काढायचे आहेत. त्याच्या हृदयात जागृती आणायची आहे. सद्गुण त्याच्या हृदयात जागृत करायचे आहेत. मग त्यासाठी तुम्हाला वाटेल तेवढा त्याग सोसायची तयारी, दुःख सोसायची तयारी ही ठेवावी लागते. अशासाठी तुमचं हृदय कसं हवं आहे? अशासाठी तुमचं स्वतःचं हृदय हे शुद्ध असायला हवं, पवित्र असायला हवं, निर्मळ असायला हवं आहे, सर्वांवर प्रेम करणारं असायला हवं आहे. त्यामुळे ज्याला इतरांवर प्रेम करता आलं, इतरांवर प्रेम कोण करू शकेल? तर ज्याचं हृदय निर्मळ आहे, ज्याचं हृदय शुद्ध आहे, जो भावनाशील आहे, तोच इतरांवर प्रेम करू शकतो. तो जगावर प्रेम करू शकतो, स्वतः प्रेम करू शकतो आणि इतरांना प्रेम करण्याची शिकवण देऊ शकतो, प्रेमाचा आदर्श प्रस्थापित करू शकतो. मग अशाच मनुष्याला हे समोरच्यातले सद्गुण दिसणार आहेत. अशाच मनुष्याला हेच ईश्वर दर्शन होणार आहे. त्यामुळे हेच ईश्वर दर्शन आहे. ईश्वर दर्शन ही आपल्या मनाची एक धारणा आहे, मनाची एक संकल्पना आहे, मनातली एक उदात्त अशी भावना आहे. आणि ती सारी भावना आपल्या मनावरच अवलंबून आहे. आपल्या मनातील उदात्त भावनेवर, उदात्त विचारांवर, उदात्त आचरणावर, विशुद्ध आचरणावर, तुमच्या हृदयशुद्धीवर, तुमच्यातील प्रेममय वर्तणुकीवर ती अवलंबून असते. हेच ईश्वर दर्शन आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.